राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक निवडणुकांसाठी प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत। आपल्यासोबत अजितदादा पवार आहेत, ते देखील एका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले आहेत। मुंबईमध्ये अजितदादा प्रचाराला सुरुवात करताय, कोणते मुद्दे घेऊन खऱ्या अर्थाने मुंबईतल्या प्रचाराला सुरुवात करताय तुम्ही? 2.5 वर्षापूर्वी केंद्रातलं आलेलं मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि बरोबर 31 तारखेला 2 वर्ष होतील महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं आलेलं भाजप शिवसेनेचं सरकार। लोकांना खूप आश्वासनं दोन्ही वेळेस दाखवण्यात आली। आता ह्या सगळ्याला 2 ते 2.5 वर्ष झाली, कुठली आश्वासन पूर्ण झाली? इतके वर्ष शिवसेनेच्या ताब्यामध्ये मुंबई महानगरपालिका असताना त्याच्यामध्ये उपमहापौरपद सातत्याने भाजपने स्वीकारलेलं असताना आता हे आरोप करतायत की इथं भ्रष्टाचार चालू आहे। गेल्या 20 वर्षामध्ये यांना माहिती नव्हतं का इथं भ्रष्टाचार चालू आहे? इथं दयनीय अवस्था रस्त्यांची झालेली आहे, यांनी पाहिली नव्हती का? इथं झोपडपट्टी विरहित शहर करण्याच्या करता चांगल्या SRAच्या योजना राबवण्याच्या करताचा कार्यक्रम राबवण्याची संधी त्यांना असताना ती संधी त्यांनी दवडली। कुठेही चांगलं असं काही काम उभं केलं नाही। माझा तर मुंबईकरांना स्पष्टपणे म्हणणं आहे की 20 वर्ष ज्या शिवसेनेला आणि त्यांच्याबरोबर भाजपला आपण निवडून देतात त्यांचा काळ बघितलेला आहे। तुम्ही त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये काँग्रेसचाही काळ बघितलेला आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्या ठिकाणी संधी देऊन पहा। त्याचं कारण आमच्या हातामध्ये असणारी नवी मुंबई महानगरपालिका आम्ही चांगली चालून दाखवलेली आहे। आमच्या हातामध्ये गेले अनेक वर्ष असलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आम्ही उत्तम चालवलेली आहे। बेस्ट सिटी म्हणून तिला पारितोषिक मिळालेलं आहे। तिथल्या लोकांना कुणालाही जाऊन कुणीही बघावं की दर 5 वर्षांनी कसा तिथं कायापालट करण्यात आलेला आहे, तिथं कसे वाहतुकीचे प्रश्न सोडवलेले आहेत, तिथं कसे ग्रेड सेपरेटर किंवा तुमचे स्कायवॉक किंवा तुमचे फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर अशा पद्धतीच्या पिण्याच्या पाण्याचे कामं, अशी अनेक महत्त्वाची कामं, त्याचबरोबर उद्यानं, त्याचबरोबर तिथं असणारी क्रीडांगणं ही सगळी व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि कुठं पुणे महानगरपालिका पहा, पुणे महानगरपालिकेत आमचं पूर्ण बहुमत नसलं तरी एक सांस्कृतिक राजधानी म्हणून जी पुण्याची ओळख आहे त्याच्यामध्ये दर 5 वर्षांनी आम्ही लोकांच्या समोर जातो। कधी हे अशा पद्धतीनं रस्त्याला खड्डे का खड्ड्याला रस्ते काय इथं कळतच नाही। अशा पद्धतीनं पाऊस काय फक्त मुंबईत पडत नाही, यावेळेसचा पाऊस उभ्या महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, हे आपण पण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। आणि त्याच्यामुळं नुसतं त्या बाबतीमध्ये महानगरपालिकाची सूत्र हातामध्ये घ्यायची, पण सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर जो सर्वांगीण विकास देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महानगरपालिकेचा व्हायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये सपशेल शिवसेना अपयशी ठरली। आता त्याच्यामध्ये स्वतः भारतीय जनता पक्ष प्रयत्न करतंय की आम्ही काहीतरी करू, परंतु त्यांनी पण त्या प्रकारे काही केलेलं नाहीच आहे। इथं कचऱ्यामध्ये देखील भ्रष्टाचार चालतो, इथं सगळे म्हणजे रस्त्याच्या बद्दल तर मी बोलूनच दाखवलं। अनेक बाबतीमध्ये जी उत्तम प्रकारची सर्व्हिस ही नागरिकांना मुंबईच्या मिळायला पाहिजे। आज मी 4 वाजता त्या बाबतीत साऊथ मुंबईतनं इथे यायला निघालो, मी बरोबर 6 जवळपास वाजले। 1.5 तास 2-2 तास जर लोकांचा वेळ नुसता एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यामध्ये होत असेल तर कसं माणसांनी जीवन जगावं? अशा प्रकारचे प्रश्न या बाबतीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर आहेत। आणि म्हणून माझी मुंबईकरांना आव्हान आहे की आम्ही मुंबई एवढी मोठी महानगरपालिका नाही, परंतु एकेकाळी मुंबई जेवढी होती तेवढी असणारी आता पुण्याची महानगरपालिका आम्ही चांगली चालवलेली आहे। पिंपरी चिंचवड चांगली चालवलेली, ही जवळची उदाहरणं। आपण आपला खाडीचा ब्रिज ओलांडला की नवी मुंबई आहे। गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली कशा प्रकारची महानगरपालिका चालू शकते हेही जवळचं उदाहरण आहे। आणि मला मुंबईकरांना जे वेगवेगळ्या भागातनं मुंबईमध्ये आलेले जे नागरिक आहेत, विशेषतः महाराष्ट्राच्या, इथं घडतंय काय ते इथं आल्यानंतर मतदान दुसऱ्या पक्षाला करतात म्हणजे शिवसेनेला, आणि गावाकडे आल्यानंतर मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला करतात। म्हणजे हे जे काही त्यांच्यामध्ये गेले अनेक वर्ष आम्ही पाहतोय, मला त्यांना हाच विश्वास द्यायचा आहे की तिथं जसं तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहता किंवा
गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर त्यांनी जी आश्वासनं दिली ती किती पोकळ ठरली, ती किती फेल गेली, हे आपण प्रत्येक जण पाहतोय. त्यामुळे त्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की सरकार केंद्रात आणि राज्यात येण्याच्या करता आम्ही आजचे दिन आणणार, आले का आजचे दिन, आम्ही महागाई कमी करणार, केली का महागाई कमी, आम्ही सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून देणार, केल्या का, आम्ही तरी पुण्याच्या परिसरामध्ये IT हब निर्माण केला, पुण्याच्या परिसरामध्ये ऑटो हब निर्माण करून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या तरुणांना तरुणींना तिथं रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. कुणी जाऊन पाहावं. हे माझं तर म्हणणं आहे की मागं अनेक राजकीय पक्षांनी आणि अनेक राजकीय नेत्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वारेमाप लोकांना स्वप्न दाखवण्याचं काम केलं आणि लोकांची फसवणूक केली. जर तुम्ही महानगरपालिकेबद्दल बोललात, शिवसेना भाजप एकत्र आहे, पण मुंबईची अजूनही बकाल अवस्था आहे. राज्यात देखील दोन्ही पक्ष एकत्र आहेत. 2 वर्ष पूर्ण होत आहेत या सरकारला. कसं बघताय या कामगिरीकडे? राज्यात 2 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. त्यावेळेस आज राज्यामध्ये फिरतोय आम्ही सगळेजण. आज आमचा शेतकरी समाधानी नाही, राज्यामध्ये शिक्षक समाधानी नाही, राज्यामध्ये ह्यांना कायदा सुव्यवस्था व्यवस्थित हाताळता आल्या नसल्यामुळं राज्यातल्या महिला मुली ह्यांच्यावरचे अत्याचार वाढलेले आहेत, ह्यांच्यावरचे अन्याय वाढलेले आहेत. बलात्काराच्या केसेस मोठ्या प्रमाणावर सातत्याने आपल्या राज्यामध्ये घडतायत. त्याचबरोबर ह्या सगळ्या घटना घडत असताना कामगार विरोधी ह्यांचं धोरण असल्यामुळं अनेक कारखाने हे बंद पडतायत, कामगार देशोधडीला लागतायत, त्यांची रोजीरोटी त्या ठिकाणी जातीये. मेक इन महाराष्ट्र त्यांनी सांगितलं. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही जाहिरातबाजी करताय, नुसती तुम्ही मार्केटिंग करताय, प्रचंड पैसा जाहिरातीच्या रूपाने गेल्या 2 वर्षामध्ये खर्च करण्याचं काम चाललंय. माझा दावा आहे गेले 15 वर्षामध्ये आम्ही जाहिरातीवर जेवढा खर्च आघाडी सरकार म्हणून केलेला असेल तो खर्च फक्त 2 वर्षामध्ये करण्याचा ह्यांनी त्या ठिकाणी विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आणि असं असताना आज पोलिसांच्यावर हल्ले होत आहेत, पोलिसांच्यावर पेट्रोल बॉम्ब टाकले जात आहेत. ह्यांचं सरकार असताना ह्यांच्याच पक्षाचे लोक पोलिसांना त्यांच्याच मेळाव्यामध्ये जखमी करतायत. अशी किती उदाहरणं मी दाखवू. मला वाटतं 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तळेगावच्या एका माजी नगराध्यक्षाची हत्या करण्यात आली. काल का काय पुण्यामध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली भर दिवसा आणि तो निघून गेला. ह्या तर म्हणजे पोलिसांचा जो आदरयुक्त दबदबा समाजावर असायला पाहिजे, पोलिसांची भीती नाही परंतु पोलिसांच्या बद्दलचा एक दबदबा, एक आदरयुक्त भीती, ती पण त्या ठिकाणी राहिलेली नाहीये. आज अनेक ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागलेला आहे ड्युटी करत असताना. ह्या पद्धतीची अस्वस्थता गेल्या 2 वर्षामध्ये ह्या सरकारच्या काळामध्ये जनतेच्या समोर आलेली आहे आणि आपण सगळे अनुभवतोय. आमच्या शेतकऱ्यांना कुठेही आधारभूत किंमत मिळालेली नाहीये. आज आमचे अनेक पिकं घेणारे शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत, त्यांना मदत होत नाही. घोषणा होतात आम्ही हे करू आम्ही ते करू, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याच्याकरता त्यांच्याकडे निधी नाही. उलट गेल्या 2 वर्षामध्ये 3 लाख कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त कर्जाचा डोंगर हा आपल्या राज्यावर त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम ह्या सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. तर तुमच्या बोलण्यातून एक जाणवलं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातलं सध्या जर वातावरण पाहिलं तर एकंदरीत गढूळ होताना दिसत आहे. ठिकठिकाणी कुठेतरी छोट्या मोठ्या दंगली होताना दिसत आहेत. प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांचे मोर्चे निघताना दिसत आहेत. जाती जातीचे मोर्चे निघताना दिसत आहेत. कसं बघताय महाराष्ट्रातलं एकंदरीत आत्ताचं वातावरण? मी आपल्याला सांगतो की ही वस्तुस्थिती खरी आहे. ज्यावेळेस सुरुवातीला हे मोर्चा निघाला औरंगाबादला, त्याच वेळेस ही जी नोंद सरकार म्हणून राज्यकर्त्यांनी घ्यायला पाहिजे होते किंवा त्यांच्या मागण्या आल्यानंतर आज महाराष्ट्राची आणि भारताची निर्मिती महाराष्ट्राची 1960ला झाली, संयुक्त महाराष्ट्राची. भारताचं स्वातंत्र्य 1947ला झालं. तिथपासून आजपर्यंत ज्या शहरांनी जे मोठे मोठे मोर्चे बघितले किंवा जनमानस जमलेला पाहिला, गर्दी पाहिली,
प्रत्येक जण सांगतात की एवढी गर्दी आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत कधीच पाहिली नाही, कधीच पाहिली नाही. म्हणजे एवढी जर अस्वस्थता समाजामध्ये पाहायला मिळत असेल तर डिपार्टमेंट आपण ज्यावेळेस चालवतो, सरकार ज्यावेळेस चालवतो, त्यावेळेस साधारण कुठं काय काय खतखततंय हे रोजचे रोज रिपोर्टिंग राज्याच्या प्रमुखांना केलं जातं. राज्यामध्ये जर डेप्युटी चीफ मिनिस्टरशिप असेल तर त्यांना केलं जातं, गृहमंत्री पद ज्यांच्याकडे असेल तर त्यांना केलं जातं. परंतु आता सर्व गोष्टी देवेंद्रजींच्याकडेच असल्यामुळं आज मुख्यमंत्र्यांना ते कळवलं जातं. असं असताना त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ताबडतोब ह्याच्याबद्दल काय आपण पावलं उचलली पाहिजेत. केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे, शिवसेनेच्या बरोबर आघाडी आहे, युती आहे. असं असताना कुणी त्यांच्यात समन्वय असं आपल्याला पाहायला मिळतच नाही. आज गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्या पक्षामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. ह्याकरता साम दाम दंड हे सगळं वापरण्याचं काम हे आपण बघतोय. हा माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज आपण बघतोय की ते म्हणतात की हे कोण आले हे आम्हाला माहितीच नव्हतं. आज वर्षा बंगल्यावर जाऊन वर्षा बंगल्यामध्ये तुम्हाला आम्हाला जायचं म्हटलं तर लगेच एंट्री नसती. तिथं मेन गेटला आपल्याला सगळी चौकशी केली जाते, आपले ओळखीचे आहेत का ते पाहिलं जातं. नंतर दुसरं गेट आहे तिथं पुन्हा चेक केलं जातं. मग नंतर तिसऱ्या गेटमधनं आत आपण त्यांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी जातो. आता 3 गेट ओलांडून जर ज्यांच्यावर अक्षरशः तडीपारचे त्या गुन्हे आहेत, ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर दहशत निर्माण करणारे गुन्हे आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या माफिया निर्माण करण्याचं काम करतात, अशा जर लोकांना तिथं प्रवेश मिळत असेल आणि तिथं मुख्यमंत्री त्यांचं स्वागत करत असतील आणि हे जे फोटो व्हायरल होत असतील तर पोलिसांनी काय पाहावं, पोलिसांनी कुणाला त्या ठिकाणी आवरावं. ह्या प्रकारचं परिस्थिती कधी पाहिली नाही. ठीक आहे, आम्ही पण 15 वर्ष सरकारमध्ये होतो. आमच्याही काळामध्ये जर आता मी इथं ते दिंडोशीला आलेलो कार्यक्रम करत असताना कोण माझ्या शेजारी कसा आहे ते मला माहिती नाही, मी काय प्रत्येक माणसाला ओळखत नाही. तिथं एखादी घटना घडली आणि ती आमच्या लक्षात आणून दिली तर आम्ही लगेच डिनाय करून मोकळे झालेलो आहोत. हे मात्र ज्यावेळेस चीफ मिनिस्टर किंवा मंत्री जातात त्यावेळेस संपूर्ण पोलीस सुरक्षितता जागृत होऊन तिथं काम करत असते. आता आम्ही आलो तरी देखील पोलिसांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये, गर्दी होती तर तिथं कुठं कायदा सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये म्हणून तेही तिथं उपस्थित आहेत. परंतु आम्ही विरोधी पक्षात आहे, त्याच्यावर ते त्यांची फक्त कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नीट राहण्याच्या करता ती त्यांची जबाबदारी पार पाडतात. असं कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. ह्याचं उत्तर ह्या सरकारला द्यावंच लागेल. तर म्हणजे एकंदरीत हा जो गुंडांना राजश्रय मिळतोय तो फक्त निवडणुकीसाठी? माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, कारण निवडणुका आता जवळ आल्यानंतरच हे सगळं सुरू झालेलं आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळाल्यानंतर भाजपनी आमदारकीची निवडणूक विधानसभेची सेपरेट लढवायचं ठरवलं. त्यावेळेस देखील त्यांनी अशाच पद्धतीनं प्रयत्न केला. त्यांचं पक्षाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या मूळच्या कार्यकर्त्यांच्यावर नेत्यांच्यावर विश्वास आहे का नाही त्याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. कारण ते काय करतात, इतर जे राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, असे सगळेच त्यांच्यातले काही लोक आपल्याकडं येत आहेत का. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये देखील मला काहींनी सांगितलं की त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही आमच्या पक्षामध्ये येता का, आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ. जिथं त्यांची संख्याबळ निवडून येण्यासारखं नाही त्यावेळेस कुठल्या एखाद्या पक्षाच्या नेत्यांना आपल्यामध्ये घेतल्यानंतर त्याच्याबरोबर येणारी मतं आणि आपली मतं असं मिळून आपल्याला काही गोळाबेरीज करता येते का काय, अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न जो महाराष्ट्रामध्ये कधी घडत नव्हता तशा प्रकारचा प्रयत्न भारतीय जनता पक्षासारख्या नाकानी कांदे सोडणाऱ्या पक्षाकडनं होतोय. हे आज लोकशाहीचं दुर्दैव आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे वळूया. कोर्टाकडे आम्ही वेळ मागितला नाहीये तर याचिकाकर्त्यांनी वेळ मागितलाय असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पण कोर्ट ऑर्डरमध्ये
सरकारने वेळ मागितला असं स्पष्टपणे नारायण राणे म्हणत होते. काल त्यांनी पुराव्यांसकट त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलं. अजित पवारांना काय वाटतंय? मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये ह्या केसमध्ये ह्या मॅटरमध्ये वेळ मागण्याचं काम हे आपल्या महाराष्ट्र सरकारनेच केलेलं आहे. दुसऱ्या कुणीही त्या ठिकाणी केलेलं नाही. आणि माझं यांना सगळ्यांना सरकारला सांगणं आहे की गेले 2 वर्ष आपण सरकारमध्ये आहात. आपण आज मराठा समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज, लिंगायत समाज असा अनेक समाजामध्ये अस्वस्थता असताना आपण हे प्रश्न सुरुवातीला आपण नवखे होता, परंतु आता 2 वर्षाला नवखे म्हणणं बरोबर ठरणार नाही. अशा वेळेस आपल्या असणाऱ्या सरकारच्या लॉ डिपार्टमेंटला किंवा अतिशय नावाजलेले जे वकील असतात ते चांगले चांगले वकील लावून यांनी त्याच्यामध्ये सुरुवातीलाच लक्ष घालायला पाहिजे होतं. ते दुर्दैवाने सरकारने घातलं नाही. त्यामुळं हे सगळे प्रश्न अधिक तीव्रतेने पुढे येत आहेत. पहिल्यांदाच ह्या मोर्चाच्या निमित्तानं ठाण्यामध्ये इतके दिवस हे मोर्चे शांततेने निघतायत, स्वच्छताही ठेवतायत, कुठंही गडबड नाही, कुठंही कुणाला त्रास नाही, कुठंही चुकीचं कट ऐकायला मिळत नाही. असं असताना ठाण्याच्या मोर्चाच्या बाबतीमध्ये आता मोर्चेकरांच्या मनामध्ये हे कुणी सोडवायचे प्रश्न? हे सरकारने सोडवायचे असतात. कारण हे राज्याची आणि देशाच्या सरकारशी निगडीत प्रश्न आहेत. तामिळनाडूमध्ये अशा पद्धतीचं आरक्षण 52% पुढे देत असताना त्यांनी 25,000 लोक कामाला लावली होती आणि 25,000 लोकांच्याकडनं त्या घटकाच्या संदर्भातली माहिती कलेक्ट केली आणि ती माहिती सादर करण्यात आली. त्याच्यामुळं न्याय व्यवस्थेला तिथं 52% पुढे देखील आरक्षण देऊन ते मान्य करावं लागलं. हे उदाहरण आहे ना आपल्याकडं. तशा पद्धतीनं कुठंही हे सरकार आल्यापासून काम होताना दिसत नाही. उलट त्यांचे काही नेते, त्यांचे काही प्रवक्ते, त्यांचे काही अध्यक्ष हे सांगताना असं सांगतात की आघाडी सरकारने करत असताना घाई गडबड केली आणि म्हणून ही घटना घडली. घाई गडबड केली नसती, शांतपणे केलं असतं तर अशी वेळ आली नसती. मग मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे आरक्षण मिळायला पाहिजे ते न्यायव्यवस्थेने मान्य केलं, तेही हे देत नाही. ह्यांना त्या कुठल्याही घटकाच्या बद्दल काही द्यायचं नाही. यांनी त्या धनगर समाजाच्या बद्दल सांगितलं पहिल्या कॅबिनेटला मी निर्णय घेतो. आज 100 कॅबिनेट होऊन गेल्या, 100 कॅबिनेट झाल्या तरी ते निर्णय घेत नाही. आणि आता त्यांच्यातल्या काही जवळच्या लोकांना विचारलं अरे तुम्ही निर्णय का घेत नाही? ते म्हणले की आम्हाला वाटलंच नाही की आमचं सरकार येईल. सरकार येण्याच्या करता आम्ही कुणाला नाराज करायचं नाही म्हणून प्रत्येकाला सांगितलं तुझं आमचं सरकार आलं की तुझं काम पहिल्या कॅबिनेटला करणार, तुझा प्रश्न शिक्षकांचा सोडवणार, शेतकरी तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीनं आधारभूत किंमत तुमच्या खर्चाच्या 1.5 पट तुम्हाला त्या ठिकाणी किंमत मिळवून देणार, असं सगळीकडे सांगितलं आणि वातावरण तयार केलं. त्या वातावरणाचा फायदा घेतला, सरकारमध्ये आले. परंतु सरकारमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्याच्या बद्दल त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष व्हायला लागलेलं आहे. आणि तेच स्वतः सांगतायत की म्हणजे त्यांचेच नेते मंडळी म्हणतात की आजचे दिन ह्याची हड्डी आमच्या अडकली, असं तेच सांगतात. मी नाही बोलत. त्यांच्यातलेच काही जण सांगतायत. म्हणजे शिवसेनेच म्हणते हे सरकार नालायक आहे. शिवसेनेतलेच काही लोक म्हणतात हे निजामाच्या बाबाचं सरकार आहे. त्यांच्यातलेच काही मंत्री म्हणतात पूर्वीचं सरकार बरं होतं. काही शिवसेनेचे खासदार म्हणलेले आहेत, स्टेटमेंट आहेत त्यांचे, किंवा पहिलेच काही कामं तरी व्हायची. यांचे कित्येकदा मंत्री म्हणजे राज्यमंत्री म्हणतात की आम्हाला कुठलेच अधिकार नाही आहेत. त्यांचे आमदार म्हणतात की आमचे प्रश्न सुटत नाही आहेत. जसं राज्यातल्या जनतेच्या मध्ये अस्वस्थता आहे तसं हे पण वेगवेगळ्या पद्धतीनं. आता परवा काहीतरी त्यांचे कोण प्रमुख आलेले होते, त्यांनी आमदारांची बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये एका आमदारांनी अशाच पद्धतीनं त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या नेत्यावर अन्याय होतोय ते सांगण्याचा प्रयत्न केला, किंवा मधून अधून आरोप प्रत्यारोप होतात, हाणामारी होती, मध्ये जळगावला वगैरे झाली. हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. परंतु हे गोष्टी तर चव्हाट्यावर येतात. चव्हाट्यावर आल्यानंतर राजकीय कुठल्याही पक्षाचे काही प्रश्न चव्हाट्यावर आल्यानंतर त्याच्या चर्चा जनता करते.
सरकारच्या मनात आरक्षण द्यायचं आहे की नाहीये? आत्ता दाखवताना ते ठराव वगैरे करतात. वास्तविक मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला ठराव करत असताना आम्ही एका मंत्र्याचं नाव ऐकलं की ते तो ठराव मांडणार आहे, परंतु नंतर ते मंत्रीच तिथं मिटिंगला उपस्थित राहिले नाही आणि मग नंतर ते मिटिंगला उपस्थित न राहिल्यामुळे तो ठराव दुसऱ्या मंत्र्यांना मांडायला लागला. हे आपण पाहिलं. म्हणजे मग त्यांच्या मनात आहे का नाही, का नुसतं दाखवायला की आम्ही काहीतरी करतोय. आता काय दाखवायचे दात एक आहेत, खायचे दात एक आहेत, ओठात एक आहे, पोटात एक आहे, असं काही आहे का माहित नाही. आता ते जनतेने बघायचं. आपण पाहिलं की दादांनी अगदी मनमुरादपणे आपल्याशी गप्पा मारल्या आणि विरोधाला विरोध न करता सरकारशी आम्ही सहमत आहोत, पण जी कामं करायला पाहिजे ती गेल्या 2 वर्षात झालेली आहे आणि उरलेल्या 3 वर्षात सरकारनं ती कामं करावीत हीच अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन विपुलसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई.